बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. बेटा, वी आर लर्निंग मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ज्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे स्ट्रेन एनर्जी ऑफ द वायर. एनर्जी स्टोर्ड इन द वायर. वायरमध्ये एनर्जी स्टोर होते. कशी होते बेटा? बिकॉज यू कॅन सी द नेम इज स्ट्रेन एनर्जी बिकॉज ऑफ द स्ट्रेन. स्ट्रेन इज व्हॉट? चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. वायर खेचली जाते आणि या खेचल्या गेल्यामुळे तिच्यामध्ये जी एनर्जी स्टोर होते, दॅट इज समथिंग वी हॅव टू, दॅट एक्सप्रेशन वी हॅव टू डिराईव्ह. तर बेटा आपल्याला माहिती आहे वायरची लेंथ एल आहे, त्याला एक मास अटॅच केलं तर बेटा इट विल बी इलॉंगेटेड विथ डेल्टा एल इलॉंगेशन. येस ऑर नो? येस सर. तर बेटा we know formula for Young's modulus in this case. What is formula of Young's modulus beta? It is y is equal to uh, f into L upon a into delta L. Is it okay? So from here I will get formula for the force. Okay, I am deriving formula for force, which will be y a into delta L upon capital L will be the formula for force over here. बेटा आता वायरमध्ये एनर्जी स्टोर होते कशी याचा थोडा फील आपण घेऊ. सपोज ट्रेडमार्क एक्झाम्पल आपलं, ही एक रेफरन्स लाईन आहे माझा हात, त्यावरती मी एक ऑब्जेक्ट ठेवला. बेटा मी याला जेव्हा उचलतो आणि वरती घेतो तर आपण काय बोलतो की याच्यामध्ये एक एनर्जी आली. कोणती एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी, बिकॉज ऑफ चेंज इन द पोझिशन ऑफ द पेन. किती आली? mgh. क्लास 11 मध्ये ग्रॅव्हिटेशन शिकल्यापासून आपण mgh नाही बोलत, आपण याला काय बोलतो? मायनस जीएमएम पॉनर. सो यामध्ये एनर्जी आली, मी सोडला घ्या, खाली पडतो विथ एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी. सिमिलरली आपली ही जी वायर आहे बेटा, ही खेचली गेली बिकॉज ऑफ द लोड. येस ऑर नो? मग आपण काय म्हणू? किती खेचली गेली? इट्स ऍक्च्युली अ व्हेरी स्मॉल इलॉंगेशन. आणि ती काही त्या खेचण्याची अल्जेब्रिक समता आपल्याला करता येत नाही. फॉर दॅट पर्पज बेटा खेचण्यामध्ये काहीतरी वर्क डन झालेलंच आहे. येस ऑर नो? सो हा जो एक छोटासा सेक्शन आहे एवढासा, मी ज्याला ब्लॅक केलाय बेटा, आपण असं म्हणू की हे छोटस जो खिचाव आहे हा डीएक्स आहे. किती आहे बेटा? डीएक्स. अँड लेट द वायर गेट स्ट्रेच्ड फ्रॉम हिअर थ्रू एक्स. ठीक आहे ना बेटा? मी म्हणतो लेट लेट वायर गेट्स स्ट्रेच्ड थ्रू डिस्प्लेसमेंट एक्स. थ्रू डिस्प्लेसमेंट एक्स. आपण एक एक्स व्हेरिएबल घेऊ. एक्स डिस्प्लेसमेंट खेचली गेली तर बेटा एकदम छोटस इलॉंगेशन आपण म्हणू लेट लेट दिस डीएक्स. काय म्हणूया? एलिमेंटल एलिमेंटल displacement. dx be the elemental displacement due to small force. एक छोटासा फोर्स आहे ना या डीएक्स डिस्प्लेसमेंट करता, तर तो काय येईल बेटा? इथे बघ ना, फ्रॉम हिअर, फ्रॉम ड्यू टू द स्मॉल फोर्स, फोर्स विल बी, त्याला स्मॉल लेटर वापरू मी? येस ऑर नो बेटा? छोटा एफ विल बिकम वाय ए, आणि डेल्टा एलच्या ऐवजी आपण काय वापरतो? व्हेरिएबल एक्स. येस ऑर नो बेटा? अपॉन कॅपिटल एल. डेल्टा एलच्या ऐवजी व्हेरिएबल काय वापरलं बेटा? एक्स. आणि हा एक छोटासा फोर्स आहे. ओके, हे डीएक्स आहे ना बेटा? नाही, याला एक्सच व्हेरिएबल वापरू आपण आणि देन वी विल हॅव टू इंटिग्रेट इट. ठीक आहे ना? एक्स डिस्प्लेसमेंट आहे, ह्या छोट्याशा फोर्स मुळे झालेला. मग बेटा मला सांग, स्मॉल वर्क डन किंवा एलिमेंटल वर्क डन, एकदम छोटस वर्क डन आहे ना एवढ्याच सेक्शन करता, एलिमेंटल वर्क डन काय होईल बेटा? डीडब्ल्यू. है की नाही? वर्क इज फोर्स इंटू डी, ऍक्च्युअली इट इज एफ एक्स कॉस थीटा. येस और नो बेटा? सो छोटा एफ बरं का, डिस्प्लेसमेंट डीएक्स इंटू कॉस थीटा विच इज कॉस ऑफ 0 डिग्री, बिकॉज यू आर ऑब्झर्विंग फोर्स पण खाली आहे एमजी. है की नाही? एमजी किंवा हा जो फोर्स आहे बेटा ऍक्च्युअली इट इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन, आणि वायर पण खेचली गेली आहे खाली. ठीक आहे? सो अँगल बिटवीन देम इज 0. बेटा दिस इज इक्वल टू एफ ची व्हॅल्यू टाका, वाय
A x upon L into dx and value of this cos 0 is 1. Value of that cos 0 is 1. ठीक है बेटा. मग आता हे एलिमेंटल वर्क आहे. वी वॉन्ट कम्प्लीट वर्क. ठीक आहे ना. सो कम्प्लीट वर्क कशासाठी? इन स्ट्रेचिंग वायर. कुठून कुठं खेचली बेटा वायर? शून्यापासून तर कुठपर्यंत? डेल्टा एल पर्यंत. काय डेल्टा एल टोटल इलॉंगेशन फ्रॉम 0 टू डेल्टा एल. ओके, स्क्रीनशॉट घे. वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग दिस कम्प्लीट वर्क. त्यासाठी मला याचं काय करावं लागेल बेटा? इंटिग्रेशन घ्यावं लागेल. काय करावं लागेल? आय हॅव टू इंटिग्रेट. क्लिअर आहे? गेटिंग ना बेटा? लक्ष दे. सो आय हॅव टू इंटिग्रेट. हा जो DW आहे बेटा, it will be from 0 to W. Again, a complete work from 0 to W. And integration of that wire will be from 0 to delta L. शून्यापासून कुठपर्यंत खेचली गेली? टोटल इलॉंगेशन डेल्टा एल आहे. राईट. सो y a x अपॉन L dx. ठीक आहे. आता खालचा पार्ट मी पुसतो. ना वी विल सिम्प्लिफाय. आणि हेच वर्क एनर्जी मध्ये स्टोर होतो बेटा. दिस वर्क ओनली गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे. सो कम्प्लीट वर्क फ्रॉम 0 टू W विल बी W. Y A आणि L कॉन्स्टंट आहे कारण वायर युनिफॉर्म आहे. दे आर नॉट गेटिंग चेंज्ड. ठीक आहे ना. अर्थात एरिया चेंज होतो क्रॉस सेक्शनल, पण आपण त्यातला काही चेंज फारसा पकडत नाही. ठीक आहे ना. सो Y A अपॉन L कॉन्स्टंट असल्यामुळे आले बाहेर. उरलं काय बेटा? 0 टू डेल्टा L x dx. What is integration of x? So beta integration of this x is x square upon 2 from 0 to डेल्टा एल. आता एक काम करू बेटा, आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करू. गेटिंग? मग ह्या ब्रॅकेट मध्ये डेल्टा एल चा स्क्वेअर अपॉन 2 मायनस लोअर टाकलं तर 0 चा स्क्वेअर अपॉन 2. ही अख्खी टर्म उडून जाईल. माझ्याकडे काय उरेल बेटा? 1/2. बरं घ्यायला थोडं व्यवस्थित लिहू. 1/2 इंटू वाय ए अपॉन एल इंटू डेल्टा एल चा स्क्वेअर. गेटिंग? आता आपण पुढे थोडस सिम्प्लिफाय करू याला. ठीक आहे. आता ही डायग्राम पुसतो मी. ठीक आहे बाळा. आय विल रब दिस डायग्राम. आता मी थोडं सिम्प्लिफिकेशन करतो. काय करतो बघा. इस 1/2 विषय वर्क डनचा आहे. 1/2 इंटू वाय ए डेल्टा एल अपॉन एल. हा एक डेल्टा एल मी याच्यासोबत घेतला इंटू डेल्टा एल. ठीक आहे ना. डेल्टा एलचे 2 तुकडे केले मी, एक इकडे एक इकडं. तर बेटा वी नो वाय ए डेल्टा एल अपॉन एल हा कोण होता आपला? इट वॉज फोर्स. येस ऑर नो? सो 1/2 इंटू एफ इंटू डेल्टा एल. आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा दिस वर्क डन in stretching the wire stored in the form of energy. This work done in कशामध्ये बेटा? Stretching the wire within elastic limit बेटा is stored in the form of कोणती एनर्जी? in the form of strain energy of the wire. कोणत्या फॉर्म मध्ये बाळा? in the form of strain energy. जे एक्सप्रेशन आपल्याला काढायचे strain energy of the wire. So बेटा strain energy of the wire is 1/2 into F into L. ही काय? स्ट्रेन एनर्जी. हे एक्सप्रेशन आपण काढलं बेटा. दिस इज ऑल्सो रिटन ॲज 1/2 इंटू लोड इंटू एक्सटेन्शन. फोर्स काय बेटा? लोड आहे ना त्या वायरवरचा.
फोर्स म्हणजेच काय, लोड. जो केजी वेट मध्ये दिला असेल तर 9.8 ने मल्टिप्लाय करायला विसरायचं नाहीये. इंटू यल, ऍक्च्युली डेल्टा एल काय बेटा, डेल्टा एल एक्सटेन्शन. हु इज डेल्टा एल, वी नो एक्सटेन्शन. सो 1/2 इंटू लोड इंटू एक्सटेन्शन. क्लिअर आहे. आता आपण पुढची टर्म बघू, विच इज स्ट्रेन एनर्जी झाली. आता स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द वायर. समटाइम्स क्वेश्चन्स हॅव बीन आस्क्ड ऑन दिस. मी सिम्बॉल काय वापरतोय प्लीज नीट लक्षात घ्या. कॅपिटल यू एनर्जी साठी वापरले मी. आणि आता कधी कधी एक्झाम मध्ये दे कॅन आस्क स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द वायर. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द वायर. ओके, मी त्याला स्मॉल यू लिहितो. काय लिहितो बेटा, स्मॉल यू. स्ट्रेन एनर्जी तर आपण काढली. सो स्ट्रेन एनर्जी आणि आता जो व्हॉल्यूम आहे ऑफ द वायर, त्या व्हॉल्यूमला आपण काय लिहू बेटा, एरिया इंटू लेंथ. येस ऑर नो. आणि एनर्जी तर आपण काढलेलीच आहे. सो जो छोटा यू आहे इज स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द वायर इज इक्वल टू, बघ ना, 1/2 एफ इंटू डेल्टा एल आहे ना आपल्याकडे. 1/2 इंटू एफ इंटू डेल्टा एल भागिले काय करतो बेटा मी, एरिया इंटू लेंथ. व्हॉल्यूमला काय टाकलं मी, एरिया इंटू लेंथ. तर आता तुम्हाला बघून कळलं असेल, एफ अपॉन ए स्ट्रेस आणि डेल्टा एल अपॉन एल स्ट्रेन. सो बच्चा इट कॅन बी रिटन ॲज 1/2 इंटू काय, स्ट्रेस इंटू स्ट्रेन. क्लियर आहे बेटा. येस. सो स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, प्लीज कॉन्सन्ट्रेट. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम बोलतोय मी बेटा, इट इज 1/2 इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन. याच्या अजून दोन फॉर्म्स येतील. कसे, मला माहिती आहे की वाय जो यंग्स मॉड्युलस आहे बेटा, तो काय रे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन आहे की नाही बेटा, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन आहे का नाही. येस सर. मग मी जर स्ट्रेसला रिप्लेस केलं, हा स्ट्रेसला काय रिप्लेस करू, वाय इंटू स्ट्रेन आहे की नाही, वाय इंटू स्ट्रेन. तर हा फॉर्म्युला काय होईल बेटा, वाय इंटू स्ट्रेन स्क्वेअर. आर यू एग्री, वाय इंटू स्ट्रेन स्क्वेअर. किंवा मी स्ट्रेसच्या ऐवजी जर स्ट्रेनला रिप्लेस केलं तर स्ट्रेन काय होईल बेटा, स्ट्रेन वरती येईल आणि वाय खाली जाईल, स्ट्रेस अपॉन वाय. स्ट्रेनला काय लिहूया, स्ट्रेस अपॉन वाय. स्ट्रेनला जेव्हा स्ट्रेस अपॉन वाय लिहू तर स्ट्रेस स्ट्रेस स्ट्रेसचा स्क्वेअर होईल. एकदा दोनदा प्रॅक्टिस करा. दिस पर्टिक्युलर थिंग इज व्हेरी इझी. दिस इज द एक्सप्रेशन. क्लिअर बेटा. सो ऑब्वियस एनर्जी येते, एसआय युनिट ऑफ एनर्जी तुम्हाला माहिती आहे जूल, सीजीएस युनिट अर्ग आणि कन्व्हर्जन फॅक्टर 1 जूल म्हणजे 10⁻⁷ अर्ग. ठीक आहे ना, स्क्रीनशॉट घ्या. सो बाळा, लुक ऍट द न्यूमेरिकल. स्टील वायर इज ऍक्टेड अपॉन बाय द लोड ऑफ 10 न्यूटन. एक स्टीलची वायर आहे जिच्यावरती लोड किती आहे बच्चा, 10 न्यूटन. म्हणजे मी गिवन मध्ये एकदा असं लिहू का, मला एफ इज 10 न्यूटन. ओके सर. कॅल्क्युलेट एक्सटेन्शन. व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट बेटा, ओके, वी हॅव टू कॅल्क्युलेट एक्सटेन्शन दॅट इज प्रोड्युस्ड इन द वायर. सो बच्चा डेल्टा एल आपल्याला काढायचा आहे, एक्सटेन्शन किती. इफ द स्ट्रेन एनर्जी इन द वायर इज, एनर्जी दिली म्हणजेच बेटा यू दिलाय 1.1 इंटू 10⁻³ joules. बेटा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर स्ट्रेन एनर्जी, हा 1/2 इंटू लोड इंटू एक्सटेन्शन आहे की नाही बाळा. सो 1/2 इंटू लोड मीन्स एफ इंटू एक्सटेन्शन इज डेल्टा एल. क्लिअर आहे बेटा. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्ट्रेन एनर्जी. काय माझ्याकडे एफ आहे, यू आहे, कॅन आय फाइंड डेल्टा एल एक्सटेन्शन. येस सर. सो फ्रॉम हिअर दॅट डेल्टा एल विल बी, हा 2 गुणिले होईल 2u अपॉन तो एफ भागिले होईल. सो बच्चा 2 इंटू that value of u is 1.1 into 10⁻³ upon value of the force is 10. So बे एक बे, बे पंचे 10, 5 ने भाग दे
0.5 दुने 10, 10, सो 5 दुने 10, 10 ची पॉवर -3. बेटा हे जे एक्सटेन्शन आहे हे मीटर मध्ये लिहिणार मी, कारण सगळेच एसआय युनिट मध्ये आहेत. अरे येस ऑर नो? सो स्क्रीनशॉट घ्या. तर बाळा, हॅव अ लुक ॲट सेकंड क्वेश्चन. कॅल्क्युलेट स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. काय काढायचं बेटा? स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, छोटा यू, विच इज मोठा यू अपॉन व्ही. हा, इन द ब्रास वायर, जिची लेंथ 3 मीटर आहे. सो बच्चा गिवन गोष्टी लिहू आपण. लेंथ ऑफ द वायर इज 3 मीटर. एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन इज गिवन बेटा, विच इज 0.6 mm स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे 1 mm म्हणजे 10 ची पॉवर -3 मीटर, आणि स्क्वेअर असल्यामुळे काय होईल बाळा? 0.6 गुणिले 10 ची पॉवर -6 मीटर स्क्वेअर. हॅपी? आता when it is stretched by 3 mm, सो बेटा 3 mm इलॉंगेशन ना, खेचली गेली ना, खेचली गेली बेटा, यस और नो? मग 3 mm ला किती करू? 10 ची पॉवर -3. प्लीज कॉन्सन्ट्रेट बेटा. एखादी वायर आहे, वायर आहे, हिला जर का मी खेचली, हिला नाही खेचू शकत, खेचली एकदम छोटस इलॉंगेशन काय होईल? डेल्टा एल, आहे की नाही? तर ती इलॉंगेशन आहे, स्ट्रेच्ड बाय. अँड फोर्स ऑफ, बच्चा फोर्स दिला आपल्याला 6 kg वेट. तुम्हाला माहिती आहे, मी खूप वेळा सांगितलंय, केजी वेट असेल तर 6 गुणिले 10 न्यूटन करा, अप्रॉक्सिमेटली 60 न्यूटन होईल. 9.8 ने त्याला गुणायचं, बिंदास 60 करून टाका. ठीक आहे? आणि काढायचं काय बेटा मला? स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. क्लिअर आहे? मला सांगा, व्हॉट इज फॉर्म्युला? यू नो, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, छोटा यू, इज 1/2 इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन. हा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, जो आपण डिराईव्ह केला आजच्या लेक्चर मध्ये, आहे की नाही? ओके. सो बेटा, फ्रॉम हिअर माझ्याकडे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, यल आहे, ए आहे, डेल्टा एल आहे, एफ आहे. ओके. मग मला स्ट्रेस आणि स्ट्रेन च्या व्हॅल्यूज टाकाव्या लागतील, आणि हा गिवन डेटा वापरावा लागेल. सो बच्चा 1/2 स्ट्रेस इज एफ अपॉन ए, स्ट्रेन इज डेल्टा एल अपॉन एल. आहे का सगळं? एफ आहे, ए आहे, यस, एव्हरीथिंग इज देअर. टाकून दे. 1/2 फोर्स इज 60 बेटा, क्रॉस सेक्शन एरिया इज 0.6 into delta L is 3 into 10 to the power -3, and capital L is 3 meters. Clear बेटा? सो हा 3 आणि हा 3 गॉट कॅन्सल्ड. बरं, आता 60 आणि भागिले 0.6. एक काम करू ना बेटा, आपण एक एक डेसिमल पॉईंट पुढे जा. इथे एक डेसिमल पॉईंट पुढे गेलं तर 6 होईल, आणि इथं गेलं तर 600. सो 600 भागिले 6 100 होईल ना बेटा? आर यू ऍग्री विथ दिस? 60 ला 0.6 ने भाग दिला, आलं 100. आणि 1/2 म्हणजे किती रे बेटा? 0.5 इंटू ह्या 100 ला काय लिहू? 10 ची पॉवर 2, बर, गुणिले 10 ची पॉवर -3. हा, आणि ही 10 ची पॉवर -6, हिला वरती घेऊन मी 10 ची पॉवर 6 लिहू का? येस. सो बच्चा, फायनल आन्सर काय लिहू रे? 0.5 इंटू 10 ची पॉवर 2, आणि हे 6 झाले 8, 8 मधून 3 गेले 5. काय काढले मी? स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. बेटा युनिट काय लिहिणार तू? लक्ष दे, दिस इज एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी काय असते? जूल्स प्रति. व्हॉल्यूम काय असतो बेटा? लेंथ क्यूब. सो जूल्स पर लेंथ क्यूब, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम चा युनिट. प्लीज फोकस ऑन दिस. गेटिंग? बेटा फोकस ऑन द थर्ड क्वेश्चन. ए स्टील वायर ऑफ डायमीटर 10 ची पॉवर -3 मीटर. वायर आहे जिचा डायमीटर दिला बेटा. मग मला सांग, त्यांनी डायमीटर दिला तर मला रेडियस काढावं लागेल ना. हा डायमीटर आहे, मग रेडियस किती होईल बेटा? अपॉन 2. अरे सॉर नो, रेडियस इज डायमीटर भागिले 2 ना बेटा. सो 10 ची पॉवर -3 भागिले 2. अच्छा, मग आता याला मी असली 1 इंटू 10 ची पॉवर -3 अपॉन 2 म्हणजे 0.5 इंटू 10 ची पॉवर -3. क्लिअर बेटा? ही काय आली? इज अ रेडियस is stretched by the force of 20 न्यूटन. सो बच्चा एफ दिला मला 20 न्यूटन. कॅल्क्युलेट स्ट्रेन एनर्जी पॉइंट व्हॉल्यूम, म्हणजे छोटा यू काढायचा. क्लिअर आहे? छोटा यू काढायचा.
बेटा व्हॉट इज फॉर्म्युला फॉर छोटा यू? इट इज 1/2 इंटू बेसिक फॉर्म्युला पाठ ठेवायचा एवढा, बाकी कन्वर्जन जमतात ना आपल्याला. बर, मला दिलंय काय रे बाळा, कुठे गेला हे काय, यंग्स मॉड्युलस वाय दिला, म्हणजे मला फॉर्म्युल्यामध्ये स्ट्रेस किंवा स्ट्रेनला रिप्लेस करावं लागेल. हे लगेच कळालं पाहिजे ना तुला. दिलंय काय मला, आर दिला. आर दिला म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया निघल पाय आर स्क्वेअर. येस ऑर नो बेटा? विच मीन्स स्ट्रेन विल बी डेल्टा एल अपॉन एल. याला मला रिप्लेस करावं लागेल. कारण माझ्याकडे लेंथ नाहीये, फक्त एरिया आहे. स्ट्रेस इज एफ अपॉन ए. नाही नाही नाही, मला स्ट्रेस ठेवावं लागेल, स्ट्रेनला रिप्लेस करावं लागेल. येस, स्ट्रेस इज फोर्स अपॉन एरिया ना बेटा. अरे येस ऑर नो? हे बघ ना, स्ट्रेस काय असतो बच्चा, फोर्स अपॉन एरिया. सर व्हॉट अबाउट स्ट्रेन? एक काम करू ना आपण, हे बघ ना, यंगचा मॉड्युलस काय असतो, स्ट्रेस भागिले स्ट्रेन. आहे की नाही बेटा? कन्सेप्ट कन्सेप्ट कन्सेप्ट, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. काम करू ना आपण, स्ट्रेनला रिप्लेस करू ना. स्ट्रेनला काय टाकू बेटा, स्ट्रेस अपॉन वाय. येस और नो बेटा? स्ट्रेस अपॉन वाय विच इज 1/2 इंटू एफ अपॉन ए. स्ट्रेस काय, एफ अपॉन ए, सो एफ अपॉन ए वाय. येस और नो बेटा? सो 1/2 एफ इंटू एफ स्क्वेअर. सो याला असू एफ अपॉन ए ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 1 अपॉन वाय. बेटा आर यू ऍग्री विथ दिस? आता एफ स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, एफ अपॉन ए स्क्वेअर आणि हा भागिलेच वाय. चला व्हॅल्यू टाका धनादन. एफ किती रे बाळा, 20 न्यूटन. क्रॉस सेक्शनल एरिया इज पाय आर स्क्वेअर. आर यू ऍग्री विथ दिस? ठीक आहे ना, ब्रॅकेटचा स्क्वेअर. यंगचा मॉड्युलस 2 इंटू हे बघ ना 1 अपॉन 10⁻11. सगळ्या व्हॅल्यू आपण टाकल्या. बेटा लक्ष दे, इथं सिम्प्लिफाय काय होईल, 1 अपॉन हे बघ हा 2 आणि हा 2 झाले 4. नीट लक्ष दे, आता कॉन्सन्ट्रेट कर. ही 10ची पॉवर मी वर घेतो, -11. ऍग्री? ह्या ब्रॅकेट मध्ये सोडू. 20चा स्क्वेअर किती आहे रे बाळा, 400 भागिले पाय स्क्वेअर, आहे का नाही, इंटू आर स्क्वेअर चा स्क्वेअर, आर ची पॉवर 4. ऍग्री? फक्त सिम्प्लिफिकेशन आहे, घाबरू नको, फक्त राऊंड ऑफ करत चला. बर, हे 4 आणि इथं 400, तर याला काय करू, भाग देऊ. इट विल बिकम 100. 100 म्हणजेच 10ची पॉवर 2, राईट. आता 10ची पॉवर -11 गुणिले 100 ला काय लिहू, 10ची पॉवर 2. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 घ्या. पाय किती बेटा, 3.14. 3चा स्क्वेअर 9, 3.14 अप्रॉक्सिमेटली 10. सो आय रिपीट, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 घे. नोटबुक मध्ये लिहिताना टॉपला पुन्हा लिही, पाय स्क्वेअर इज 10, पाय स्क्वेअर इज 10 इंटू आर ची पॉवर 4. आर किती आहे, ठीक आहे, 0.5 गुणिले 10ची पॉवर -3. 0.5 गुणिले 10ची पॉवर -3 ची पॉवर 4. ठीक आहे ना, थोडं समजून घे. विच इज 10ची पॉवर -11 अधिक 2 -9. खालचा प्लस एक वरती होऊन होईल मायनस, सो -10. आर यू अग्री विथ दिस? इंटू 1 भागिले 0.5. 5चा एकदा 4 वेळा गुणाकार करू बेटा, नाही कळलं? मी या ब्रॅकेट मध्ये आला असेल का, 5 गुणिले 10ची पॉवर -1 म्हणजेच 10ची पॉवर -4. बेटा आता हे छोट्या छोट्या गोष्टी कळायला पाहिजे, एवढा वेळ नाही घालू शकत त्याला आपण. मी काय केलं, 0.5च्या ऐवजी 5 लिहिलं. मी जर 5 लिहिलं, 10ची पॉवर -1 करावं लागेल ना, इथं ऑलरेडी -3 आहे, सो -4 झाली टोटल. आता कर बरं सिम्प्लिफाय, आता सोपं आहे का नाही, बघ बरं. इंटू 1 अपॉन 5ची पॉवर 4, 5चा स्क्वेअर 25, 25 गुणिले 5 125, नाही 25 आणि 25 625. बेटा आर यू ऍग्री विथ दिस? इंटू अच्छा खाली 10ची पॉवर -4, 4 चौक 16 -16. आता बाळा मला सांग, 1/625 किती छोटं उत्तर येईल? 1/10 0.1 आहे, 1/100 0.01 आहे, सो 1/625 लय छोटा येईल. सो अप्रॉक्सिमेटली आय वुड लाईक ट्राय द आन्सर ॲज 10ची पॉवर ही -10, हे वरती जातील +16 होतील आणि 16 मधून 10 गेले, राहिले 6. दिस इज स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे ज्यूल्स पर व्हॉल्यूम. कसा असतो बेटा,
लेंथ क्यूब. घ्या स्क्रीनशॉट. तर बा लक्ष दे. नेक्स्ट न्यूमेरिकल. युनिफॉर्म स्टील वायर ऑफ लेंथ 3 मीटर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2 mm स्क्वेअर वॉज एक्सटेंडेड थ्रू 3 mm. वाय दिलेला आहे. काय काढायचं मला? एनर्जी स्टोर्ड. ठीक आहे. चला गिवन लिहा फटाफट. लेंथ 3 मीटर आहे. ओके सर. चला अजून. एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन आहे बच्चा 2 mm स्क्वेअर. आता तुला माहिती आहे 2 गुणिले 10⁻⁻6 काय मीटर स्क्वेअर. एक्सटेंडेड 3 mm बरं का, म्हणजे एक्सटेन्शन इज 3 mm. बेटा mm ला मीटर कसे करायचे? 10⁻³ मीटर. कॅल्क्युलेट एनर्जी स्टोर्ड इन द वायर. मोठा यू. बेटा लेटर्स मध्ये कन्फ्युजन करू नको. मोठा यू फॉर एनर्जी, छोटा यू फॉर एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम लिहिला होता आपण. ओके. यू काढायचं मला. बेटा यू चा बेसिक फॉर्म्युला लिही. 1/2 इंटू लोड इंटू एक्सटेन्शन. क्लिअर आहे बेटा? बर. आता मला सांग, एफ आहे का तुझ्याकडे? नाहीये ना, परंतु ए आणि डेल्टा एल आहे. अच्छा, मग क्या किया जाए सर? डेल्टा एल ला ठेवा, पण एफ ला रिप्लेस करावं लागेल. कशात करू? वायच्या टर्म्स मध्ये. आहे ना माहिती बेटा तुला? वाय इज एफ इंटू एल अपॉन ए इंटू डेल्टा एल. सो 1/2 एफ ला काय टाकू बेटा? वाय ए डेल्टा एल अपॉन कॅपिटल एल आणि इंटू डेल्टा एल. क्लिअर आहे बेटा? वाय ए डेल्टा एल भागिले कॅपिटल एल. एफ ला रिप्लेस केला. याला पुढे असं लिहू का? 1/2 इंटू, चला सगळ्या व्हॅल्यू दनादन टाकून द्या. वाय ची व्हॅल्यू ठीक आहे 20 इंटू 10⁻10. क्रॉस सेक्शनल एरिया 2 गुणिले 10⁻⁻6 गुणिले डेल्टा एल गुणिले डेल्टा एल. दोनदा लिहा ना, याला दोनदा लिहू. 3 इंटू 10⁻³ अरे स्क्वेअर झाला ना. ठीक आहे. डेल्टा एल डेल्टा दोनदा लिहिलं भागिले कॅपिटल एल 3 मीटर्स. बस सिम्प्लिफाय करा. 3 ला 3 गेला, बे एक बे आणि बे 10 20. झालं उत्तर. किती? फक्त बे त्रिक 6 आणि बाकीच्या सगळ्या 10च्याच पॉवर आहे. 10ची पॉवर बघ ना, तिथे 10ची पॉवर 1 आणि 10 11. 11 मधून 6 गेले, उरले 5. 5 मधून 3 गेले, उरले 2. 2तून 3 गेले -1. म्हणजेच 0.6 जूल विल बी एनर्जी. बेटा आर यू अंडरस्टँडिंग? काय सांगते बेटा न्यूमेरिकल? कॅल्क्युलेट वर्क डन इन स्ट्रेचिंग स्टील वायर. स्टील वायरला खेचण्यासाठी झालेलं वर्क डन किती? लेंथ 2 मीटर, म्हणजे तिची जी लांबी आहे ती आहे 2 मीटर. क्रॉस सेक्शनल एरिया इज गिवन बेटा विच इज 0.0225 mm स्क्वेअर. हा जो mm स्क्वेअर मध्ये ना, त्याला एक काम करू ना आपण. 0.0225 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. लोड इज 100 न्यूटन. सो बच्चा एफ इज 100 न्यूटन ला 10⁻² न्यूटन लिहू. वाय तर त्यांनी दिलेलाच आहे. वर्क डन काढा. वेगळं काहीच नाही. वर्क एनर्जी मध्ये स्टोअर होतं. सो एनर्जी वालाच फॉर्म्युला अप्लाय करायचा विच इज 1/2 इंटू लोड इंटू एक्सटेन्शन. क्लिअर बेटा? कारण वर्क डन हीच एनर्जी आहे अख्ख्या फिजिक्स मध्ये. ठीक आहे. विच इज 1/2 इंटू एफ आणि डेल्टा एल आहेत का? आहे ना, एफ आहे. डेल्टा एल आहे का? नाहीये ना. मग क्या किया जाए सर? वी हैव टू डू समथिंग and we have to replace this delta L. मग जस्ट बघा, आपल्याला y त्यांनी दिलेला आहे. मग एक काम करू ना आपण y चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना, एफ एल अपॉन ए डेल्टा एल. यस और नो बेटा? मग इथून डेल्टा एल ला रिप्लेस करू आपण. एफ ला ऍज इट इज ठेवू. डेल्टा एल ला रिप्लेस केलं, डेल्टा एल वर येईल, वाय खाली जाईल. सो एफ इंटू कॅपिटल एल अपॉन वाय. हे बघ ना, डेल्टा एल वर आला, वाय त्याच्या जागी खाली गेला. आता हे सगळं माहिती आहे ना आपल्याला. 1/2
इंटू एफ इंटू एफ. फोर्स 10ची पॉवर 2 आहे ना, हे बघ ना, एफ इंटू पुन्हा एफ इंटू लेंथ बघ 2 मीटर आहे की नाही, अपॉन अपॉन वाय इंटू ए, वाय दिला ना 2 गुणिले 10^11 इंटू ए इज द क्रॉस सेक्शनल एरिया, बघ 0.0225 इंटू 10^-6. सगळं या साई मध्ये कन्वर्ट करून घे बाळा, हे नीट लक्षात ठेवा, चॅप्टर मध्ये सगळे या साई मध्ये करून घ्यायचे. आता सोडव, ह्या 2ला हा 2 जाईल, विच इज इक्वल टू, बर खाली ह्या 2 ने याला मल्टिप्लाय करू आपण. सो बेटा 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर बघ, 2×5 10, हात चाले 2×2 4 आणि 1 5, 2×2 4, 2×0 0, 4 डेसिमल पॉइंट्स टाकून द्या. ऍग्री? ओके. इंटू 10ची पॉवर बाळा प्लीज लक्ष दे, 2 आणि 2 4, ऍग्री 4. थोडं सिम्प्लिफाय करून लिहूया बघ, 4 खाली 10ची पॉवर 11 मधून 6 गेले 5. आता क्लिअर आहे बेटा? 1/0.0450 ला थोडं अजून सिम्प्लिफाय करू का? हा, डेसिमल पॉइंट काढून टाकू. मग काय करू, 3 घरं पुढे जाऊ, 3 डेसिमल पॉइंट, टुचुक टुचुक टुचुक. सो इथं सुद्धा 3 डेसिमल पॉइंट चाच अर्थ टुचुक टुचुक टुचुक, 3 शून्य 1000 करून टाक. खाली 45 कर इंटू 10 ची पॉवर 4तून 5 गेला -1, राईट. दिस इज इक्वल टू, बघ ना बाळा, 10ची पॉवर -1 म्हणजेच 1000च्या ऐवजी 100 करू आपण, अपॉन 45. ऍग्री? आता एक काम करू, 45 ने तर भाग नाही जाणार, बर 5 ने भाग जाईल, 5 × 20 100 आणि 5×9 45, 20/9 करता येईल आपल्याला, वयची 9×2 18 पॉइंट उरले 20, 9×2 18, 9×2 18. सो 2.22 रिकरिंग वर्क डन आहे, म्हणजे ते जूल मध्ये येईल. वर्क डन आहे म्हणजेच काय बेटा, जूल्स मध्ये. क्लिअर आहे? टेक द स्क्रीनशॉट.